नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध जोशी. मी GMGच्या कोहोर्टमध्ये 2 वर्षापूर्वी मेंटी कंपनी होतो आणि मला सांगायला आवडेल की त्यावेळच्या कोहोर्टमध्ये मी स्टार्टअपची ती जी सगळ्यात शेवटच्या दिवशी जी स्पर्धा झाली त्याच्यात माझा पहिला क्रमांक आला. आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ॲज पार्ट ऑफ माय PhD त्याच्यानंतर पोस्टडॉक आणि आता पुढची गेली 10 वर्ष मी नाडी परीक्षेवर काम करतो आहे आणि तेही संपूर्णपणे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. नाडी तरंगिणी नावाचं मी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं आहे जे जगातलं पहिलं पूर्णपणे सायंटिफिक असं पूर्ण AI बेस्ड प्रेशर सेन्सर इक्विप्ड नाडीचं मशीन आहे. त्याच्यातून आपण 3 सेन्सर्स वापरून इथून नाडी उचलू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला 10 पेजेसचा रिपोर्ट काढायचं. त्याच्यामध्ये संपूर्णपणे आतले इनर हेल्थ इंडायसेस येतात की कशा पद्धतीने तुमचं हेल्थ चालू आहे, कसं तुमचं डायजेशन आहे, तुमचे स्ट्रेस लेवल्स काय आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात इतके इश्यूज वाढलेले आहेत, स्पेशली द नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर्स सच ॲज डायबिटीज, कॅन्सर, हॉर्मोनल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स आणि सगळ्याचे रूट कॉजेस हे स्ट्रेस, डायजेशन, जेवण, झोप नीट नाही आहे अँड सो ऑन हेच आहे. हे सगळं नीट करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेटिव्ह हेल्थची सगळ्यात जास्त गरज आहे. ॲलोपॅथी आहेच, पण त्याच्याबरोबर पर्सनलाइज आणि प्रेडिक्टिव्ह अशा पद्धतीचं आयुर्वेदाची जोड आपण त्याला दिली तर आपण सगळे हेल्दी आणि हॅप्पी होऊ शकू. आमचं काम हे सेन्सर्समार्फत नाडी उचलणं, त्याच्यावर AIच्या मार्फत त्याचं पूर्णपणे पॅटर्न ॲनालिसिस करून त्याच्यावरनं ज्या पद्धतीने वैद्य बघायचे त्याच पद्धतीने त्याचं ॲनालिसिस होऊन एक रिपोर्ट कार्ड जनरेट होतं. सध्या भारतात आमचे 1250 क्लिनिक्स आहेत. 5 लाखाहून अधिक पेशंट्सवर आमचा डेटाबेस जनरेट झालेला आहे. रोज 3000 ते 5000 पेशंट्सचा डेटा आमच्याकडे जनरेट होतो आहे आणि हे काम मोठ्या पद्धतीने चालू आहे. GMGच्या माध्यमातून मी आत्ताच्या USच्या कॉन्फरन्समध्ये हा विषय मांडू शकलो. याच GMGच्या माध्यमातून मला आत्ता 5 कोटीची फंडिंग मिळालेली आहे आणि त्याच्यातून आम्ही अल्टिमेट स्केलअपच्या दिशेने काम सुरू केलेलं आहे. नुकतंच आम्हाला CDSCOचं सर्टिफिकेशन मिळालं. मोदीजींनी त्यांच्या मन की बातमध्ये माझं नाव घेतलं. नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड मिळाला. मला वाटतं की खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे की आयुर्वेद जगभर नेणं, ज्या पद्धतीने आपण योगला जगभर नेलं आहे, लोकांना त्याचा फायदा होतो आहे. व्हेरी नॅचरल टेंडन्सी की ती लोकं पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये आयुर्वेदाकडे वळतील, पण ती तेव्हाच वळतील की जेव्हा त्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, गॅजेट्स असतील, नंबर्स असतील, रिपोर्ट्स असतील. आणि मला वाटतं की हीच नीड आपण आत्ता ह्या क्षणाला सॉल्व्ह करतो आहे. हे पर्टिक्युलर सिस्टीम जी आत्ता क्लिनिकल सेटअपमध्ये आहे त्याचं आता आपण कन्झ्युमरायझेशन B2C प्रॉडक्ट बनवायला घेतलेलं आहे. ह्याच फंडिंगमधून आपण ते तयार करतो आहे. लवकरच ज्या पद्धतीने घरोघरी किंवा सगळ्या पॅथॉलॉजी लॅब्समध्ये जसं ECG मशीन असतं, जसं BP मशीन असतं, जसं MRI मशीन असतं, त्याच पद्धतीने लवकरच आयुर्वेदाचं मशीन, आयुर्वेदाचं ॲप हे घरोघरी पोचेल, सगळ्या पॅथॉलॉजी लॅब्समध्ये पोचेल. यावर आम्ही काम करतो आहे. संपूर्ण पद्धतीने टेक्नॉलॉजी, आयुर्वेद, डोमेन एक्सपर्ट्स, डायबेटॉलॉजिस्ट या सगळ्यांना एकत्र आणून आमच्या आयुर्वेदच्या प्लॅटफॉर्मवर, कंपनीचं नाव अत्रे इनोव्हेशन्स, त्याला आम्ही नाव दिलं आहे अशोका प्लॅटफॉर्म. अशोक भट म्हणून वैद्यराज होते ज्यांनी माझ्या वडिलांना बरं केलं आणि तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला आणि म्हणूनच अशोका प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मवर जसं आपण एखादी सर्च करायचं म्हटलं की गुगलचं नाव घेतो, सोशल मीडियाचं नाव घेतलं की फेसबुकचं नाव घेतो, तसं आयुर्वेदाचं नाव घेतलं की अशोक प्लॅटफॉर्म हा डोळ्यासमोर आला पाहिजे. हे पुढचं आमचं 3 ते 5 वर्षाचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळेजण झपाटून काम करतो आहे. पुण्यामध्ये ही हिंजवडीमध्ये माझी कंपनी आहे. कम्प्लिटली FDA अप्रूव्ड मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे, जिथे जवळपास 5000पर्यंत डिव्हायसेस तयार करण्याची आमची क्षमता आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद नेणं, पर्सनलाइज मेडिसिन नेणं, आपलं शास्त्र नेणं, ज्याच्यामुळे भारताला जसा योग आपण बाहेर पोचवून आपण त्याच्यामार्फत लोकांना बरं केलेलं आहे, तसंच आयुर्वेदही जगापर्यंत नेणं हे उद्दिष्ट घेऊन मोस्ट पर्सनलाइज, प्रेडिक्टिव्ह अँड नॉन इन्व्हेसिव्ह हेल्थ मॉनिटर हा बनवण्याचं आमचं काम सुरू आहे. नमस्कार.